कशा आहेत? काय नाही म्हणे या ठिकाणी कुणीही नाही आता जवळ, मग माझं असणारं बाळंतपण कसं होणार? नारद महर्षीने एक आशीर्वाद दिला त्या काळ्यातूला की काय तू घाबरू नको, इथं तुला वाटतं ना मी एकटीच आहे, आज सुरक्षित आहे, तुझ्या सेवेकरता कोणीही नाही, मी तुला या ठिकाणी एक आशीर्वाद देतो की तुला असं कधी वाटेल की मी आता खरी सुरक्षित आहे, माझ्याजवळ सर्व लोक दास दास आहेत, त्यावेळेसच तू बाळाला जन्म देशील, आशीर्वाद दिला. आणि मग त्या ठिकाणी आश्रमामध्ये नारद महर्षी काय माता राहू लागली, रोज भजन करावं, रोज भजन करावं. बरेच दिवसाचा काळ निघून गेला. पुन्हा कयादू असणारे पुन्हा नारद महर्षींनी हिरण्यकशिपूच्या नगरामध्ये आणून त्या ठिकाणी सोडतात आणि मग आता वाटतं कयादूला की मी आता सुरक्षित ठिकाणी आहे, कारण हिरण्यकशिपूची ती पत्नी असल्यामुळे सर्व दास दासा तिच्या सेवेकरता होत्या. मग त्या कयादूने असणारे आपल्या मुलाला जन्म दिला. हो, तसे असणारे त्या ठिकाणी कयादूला 4 मुलं झालेली, जी भागवतामध्ये कथा आहे का बरं का. 4 मुलं, एक आल्हाद, प्रल्हाद, बुल्ला, असे 4 मुलं झाले. त्याचा प्रल्हाद हा एक भगवान परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त निघला, कारण नारद महर्षींच्या सहवासात म्हणून आईने गर्भवती असताना 7व्या महिन्याच्या नंतर 3 महिने मुलाच्या त्या गर्भावरती संस्कार होत असतात, म्हणून त्या आईने त्या ठिकाणी चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं मुखाने बोललं पाहिजे, कानावर सुद्धा चांगलंच ऐकलं पाहिजे, असं उत्तम प्रकारचं जीवन कमीत कमी 3 महिने तरी आईने आपलं जगलं पाहिजे. त्याचा परिणाम गर्भात असणारं मूल, त्या मुलावरती ते संस्कार होतात. म्हणून गर्भवती स्त्रियांनी भजन वगैरे केलंच पाहिजे, त्याच्यातून आपल्या मुलावरती संस्कार घडतात. आणि जे आपल्याला आता जे परमार्थिक लोक जे दिसतात, याचं कारण एकच असतं की त्यांच्या आईने तिच्या गर्भावरती केलेले संस्कार. म्हणजे तुम्ही आम्ही या ठिकाणी परमार्थाला उपस्थित आहेत. विठाला विठाला असा तो असणारा भक्त त्या ठिकाणी मायबाप तो प्रल्हाद जन्माला आला आणि जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी असणारं नामस्मरण करू लागला. पण ऐका, हिरण्यकशिपू देवाचं नाव घेऊ देत नव्हता. त्याच्याच घरामध्ये देवाने असणारा मुलगा जन्माला घातला तर घातला आता. पण मग त्या हिरण्यकशिपूने ठरवलं याला शाळेमध्ये घातलं पाहिजे. जशी आता तुमच्या आमची शाळा असते झेडपी, इंग्लिश स्कूल ह्याच्या शाळा आहे, तशी राक्षसांची सुद्धा एक शाळा होती. त्या शाळेमध्ये असणारे त्यांना शिकवायला गुरुजी होते शंडा मर्क म्हणून. ते आसुरी विद्येचं शिक्षण द्यायचे. त्यांच्या नवीन दैत्याचे जे गुरुवर्य मानलं जातं ते दैत्य गुरु शुक्राचार्य, हे त्यांचे गुरु येतात. त्याच प्रकारे असणारे हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये असणारे जे राजगुरु म्हणून होते, मुलांना शिक्षण देणारे जे गुरुजी होते ते शंडामर्क गुरुजी, त्यांच्याकडे शिकण्याकरता प्रल्हादाला टाकलं. ऐका, आता प्रल्हाद जेव्हा शाळेमध्ये शिकू लागला त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी देवाचे वगैरे चरित्र शिकवले जात नव्हते. हाना मारा, लुटालूट करा, लुबाडा, लोकांचं धन घेऊन या, हे असणारं त्या ठिकाणी शिकवलं जायचं. म्हणजे असं जे शिकवतात ते दैत्य असतात. आणि देवाची भक्ती करा, भजन करा, देवाची सेवा करा, असे जे शिकवणारे ते भक्त असतात. आता प्रल्हाद ज्यांच्याजवळ शिकत होता ते शंडामर्क मुलांना शिकवायचे की दुसऱ्याचं धन कसं आणलं पाहिजे, कूटनीती कशी वापरली पाहिजे, काहीचं लुटून आणलं पाहिजे, काहीचं चोरून आणलं पाहिजे, काहीला घरामध्ये घुसून जीव मारून आणलं पाहिजे. हे असणारी दैत्याची शाळेतलं शिक्षण होतं. प्रल्हाद उलट त्यांचा ऐकायचा. तो म्हणायचा अरे असं लुटून धन आणू नाही, पाप होत असतं. मग ते गुरुजी शिकून गेले, पुन्हा प्रल्हादाचे क्लास मुलांना शिकवायला सुरू व्हायचे. सुट्टीच्या काळामध्ये प्रल्हाद शिकवायचा, शाळेच्या टायमामध्ये शंडामर्क ऋषी शिकवायचे. सुट्टीचा काळ जास्त असतो, सरांनी शिकवायचा काळ जास्त असतो. मुलांना किती तास शिकवलं जातं शाळेमध्ये? 6 तास बरोबर शाळेत शिकवलं जातं. आणि मुलं मोकळा टाइम किती वेळ राहतात? भरपूर मोकळा टाइम असतो. शाळा एकदा सुटली, आता क्लासेसमुळे मुलं बांधलेली तो भाग निराळा आहे. पण खेळाचा पण तुम्ही शाळेचा जर विचार केला, एकदा शाळा संपली की सकाळी 10 पासून शाळेत ते 4 वाजेपर्यंत, म्हणून 4च्या नंतर सकाळी 10 पर्यंत मुलं मोकळ्या टायमामध्ये. मग इतक्या टायमामध्ये प्रल्हाद त्या मुलाला शिकवायचा. देवाचं भजन केलं पाहिजे. देवाचं भजन केल्यानंतर पुण्य होतं. त्या ठिकाणी मग प्रल्हादाने त्या सर्व मुलांना त्या ठिकाणी भजन करायला सांगायचं. सर्वांनी भजन करायचं, सर्वजण मिळून भजन करायचे. एके दिवशी शाळेमध्येच असणारी प्रल्हादाने शाळा भरवली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा